महाराष्ट्रासह देशाचं दैवत शिवशाहू फुले आंबेडकर या ठिकाणी आज उपस्थित असे आमचे आदरणीय गाडे सर आणि सर्वच व्यासपीठ सर्वांचे नाव घेणे शक्य आहे, पण थोडासा आज वेळेचं बंधन असल्या कारणानं 2024 लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज या ऐतिहासिक सारोळा गावामध्ये आज आपण सर्वजण जमलात त्याबद्दल सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण 2024च्या इलेक्शनला सामोरं जात असताना कुठल्या मुद्द्यावरती गेलं पाहिजे, आपला व्यवसाय काय, आपण काय करतोय आणि सरकार आपल्या विरोधात कुठल्या प्रकारचे निर्णय घेते, शेतकऱ्यांना सरकारपासून होणारा त्रास याबद्दल थोडक्यात, फार दिल्लीचं नाही पण गल्लीचं बोलणार आहे, फार थोडक्यात बोलणार आहे। आपण सर्वजण आहात त्यातलाच मी एक आहे। मी पुणे जिल्हा असेल, इकडे माढा लोकसभा मतदारसंघ असेल, नाशिक असेल, विविध भागात फिरलो, विविध मतदारसंघात फिरलो, विविध लोकसभेच्या उमेदवारांसाठी मी प्रचार केला। तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, सगळे उमेदवार आपले 2 लाखाच्या पुढे निवडून येणार आहेत। आणि ही जी सभा आहे आपली लोकनेते निलेश लंके साहेबांसाठी, ही सभा ही विजयाची सभा आहे असंच आपण समजलं तरी सुद्धा वावगं वाटणार नाही। कारण आज IBN लोकमतने एक नगरमध्ये कार्यक्रम ठेवला, त्यासाठी दोन्ही पक्षाच्या लोकांना बोलवलं आणि मी त्या ठिकाणी बोलायला उभा राहिल्यानंतर भाजपच्या लोकांनी सर अक्षरशः हसले, म्हणजे शेतकऱ्यांची त्यांना अजिबात किंमत नाही, ते इतके हसले तेव्हा हे डुप्लिकेट शेतकरी आहेत, यांच्या अंगात इतके चांगले कपडे कसे। आता या ठिकाणी बोलू नये, पण मी त्यांना एक शब्दात सांगितलं, मग कपडे नव्हते घालायचे तर भोंगळ यायचं होतं का? तर कुठलाही माणूस बोलायला तयार नाही, सगळे शांत बसले। त्यांना सांगितलं आम्ही डुप्लिकेट शेतकरी आहेत, ठीक आहे, रात्री 12ला आमच्याकडे लाईट येते, माझ्यासोबत दारादाराला चला कांद्यावरती, कोणी बोलायला तयार नाही। आणि मग शेतकऱ्याची थट्टा एका सेकंदात उडवायची, एका शब्दात उडवायची, हे डुप्लिकेट आहेत। मग आम्ही डुप्लिकेट आहेत, तुम्ही फार ओरिजिनल आहेत, तर आमच्या कांद्याला 8 रुपये बाजारभाव आणि दुधाला 20 रुपये बाजारभाव देताना तुम्हाला लाज नाही वाटली का, असा प्रश्न या ठिकाणी माझा या सरकारला आहे। अहो एका शब्दात आपली थट्टा उडवतात। अहो हे सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार नाही, हे शेठजी भटजींचं सरकार आहे। जे हे सांगतात 70 वर्षात काँग्रेसने काय केलं, 70 वर्षात यांनी काय केलं, तर मी यांना सांगू इच्छितो 70 वर्षात तुमच्या हातात देश नाही दिला, हे आमच्या पूर्वजांनी केलं। हे आम्ही बावळट लोक, आम्ही आहारी गेलो, तुमच्या पाणी आणू, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, सगळ्या फसव्या घोषणा यांनी केल्या आणि आम्ही 2014ला त्या ठिकाणी बळी पडलो, 2019ला बळी पडलो। अहो या सरकारला गेले 9 महिन्यापूर्वी आमच्या कांद्याची यांनी निर्यात बंदी केली। पहिला निर्णय यांनी घेतला 18 ऑगस्ट 2023ला, माझा कांद्यावरती 40% निर्यात कर लावला आणि या नगर दक्षिणेचा खासदार एकदम चुप्प बसला। अरे लाज कशी वाटली नाही? 10 लाख शेतकरी या नगर जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादन करतात आणि हा खासदार एक शब्द काढायला तयार नाही, आणि तरी सुद्धा यांना वाटतं यांनी आम्ही फटफटत तुमच्या पाठीमागे यायचं। कसं यायचं? माझा शेतकरी आज मरमर कष्ट करतोय आणि त्यानंतर तो कांदा मार्केटमध्ये घेऊन जातोय आणि तुम्ही एका रात्रीत निर्णय घेऊन टाकता का आजपासून माझा कांदा परदेशात जाणार नाही। अहो यांचे 10-10, 12-12 लाखाचे सूट जर्मनीवरून येतात, यांची गाडी 12 कोटीची जर्मनीवरून येते, यांचा पेन 3 लाखाचा आहे, आणि मग माझ्या कांद्याला 8 रुपये बाजारभाव। त्याला मुलं नाहीत, त्याला मुलींचे लग्न करायचे नाहीत, त्याचे मुलं शाळेत जात नाहीत। अहो माझा मुलगा जो 3री-4थी मध्ये, अहो सर अशी परिस्थिती आहे, तो शाळा सुटल्यानंतर घरी आल्यानंतर गायागुरांचं शेण काढतो सर, दुसऱ्या दिवशी त्याच्या बेंचवरती कोणी बसत नाही का, तर त्याचा वास येतोय। अरे लाज वाटली पाहिजे या दुग्ध विकास मंत्र्याला। नगर जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे, या नगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे। या नगर जिल्ह्यामध्ये 30 ते 35 लाख लिटर रोजचं दूध संकलन आहे, आणि या जिल्ह्यामधला दुग्ध विकास मंत्री असताना आमच्या दुधाला जर 20 रुपये बाजारभाव मिळत असेल तर या महाराष्ट्राची काय परिस्थिती असेल मित्रांनो? हे आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे। मी काल जुन्नर तालुक्यात होतो,
अमोलजी कोले साहेबांची सभा होती, पवार साहेबांची त्या ठिकाणी सभा होती. मला तिथल्या लोकांनी विचारलं तुमचं बरं असेल? मी म्हणलं का? अहो तुमचा दुग्ध विकास मंत्री आहे, आमचं तर वाटोळं चाललंय, तुमचं तर बरं असेल. म्हणलं तुमच्यापेक्षा आमचं जास्त चाललंय. आता ज्याचं जळतंय त्याला कळतंय. आणि एकीकडे आता दोन उमेदवार आहेत. एक उमेदवार जे 5 वर्ष आपल्या गावात तर आलेच नाही, विकासाच्या नावावरती गाजरा आपल्या हातामध्ये भेटले, आणि दुसरे उमेदवार प्रत्येक फोनला आपल्यासाठी उभा आहेत. मग आपण निवडायचं तर काय निवडायचं? फार सोपं आहे. 5 वर्षामध्ये आपल्या कांद्याला काय रुपये बाजारभाव भेटला, आपल्या दुधाला काय बाजारभाव भेटला हे पाहायचं. आणि ज्या मोदी शेठने आपल्याला सांगितलं होतं का मतदानाला जाण्याआधी तुम्ही गॅस सिलेंडरचा नमस्कार करा आणि मग जा, मग त्यावेळेला 400 रुपये होता, आता 1200 रुपयाला आहे. आता नमस्कार करून मग हाणतो आम्ही तुतारी. काय अडचणी? फार सोपं उदाहरण आहे. माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्या आज प्रत्येक जिल्ह्यातून मागणी आहे. काय? फक्त शेतकऱ्याचे प्रश्न मांडतोय. कारण आपण या देशामध्ये 56% आहोत. 56 म्हणजे 56 सगळ्यांना कळत असेल. आणि निवडून येण्यासाठी 40% मतं फार झाली. आणि जर आपण इतके आहोत तरी सुद्धा मोदी शेठ महाराष्ट्रात किती सभा घेतल्या मोदी शेठने आतापर्यंत? कुठं बोलले का हो कांद्याबद्दल, माझ्या दुधाबद्दल? हे पवार साहेबांबद्दल बोलतात. यांनी काय केलं? अहो त्यांनी ज्या वेळेला तुम्ही कांद्याच्या माळा घालून संसदेमध्ये उभा होतात आणि सांगत होतात या कांद्याची निर्यात बंदी करा, त्यावेळेला या पवार साहेबांनी सांगितलं तुमच्या ताटामधला कांद्याचा किती टक्के भाग आहे? अरे 2 रुपयाचा कांदा लागत नाही यांना, पण माझा शेतकरी लाखो रुपयाला मेला ना, त्याच्यावरती बोलायला कोण तयार नाही. आणि ह्या कांद्यामुळं आपल्या संत्र्याचं वाटोळं झालेलं आहे. या ठिकाणी सगळेजण संत्रा उत्पादक आहेत. आपण बांगलादेशला इतक्या दिवस झाले कांदा निर्यात करत होतो. यांनी एका रात्रीत निर्णय घेतला कांदा निर्यात बंदी. आता मी जर एखाद्या गावचा सरपंच असलो तरी मी माझी जनता उपाशी ठेवीन का? अहो या बांगलादेशनी मग चीनकडे गेले, पाकिस्तानकडे गेले, आणि हे एकीकडे देशभक्तीचे गुणगान गातात, जय जवान जय किसान म्हणतात, आणि आपले दुश्मन राष्ट्र पाकिस्तान आणि चीनचा कांदा 108 रुपये किलो आणि आपला 8 रुपये किलो, आणि हे देशभक्तीच्या गप्पा मारूच कशा शकतात? एकीकडे साखळ्याचा प्रश्न समोर आणायचा, लोक भावनिक करायचे, दुसरीकडे आम्ही तुम्हाला 2000 रुपये देतो सांगायचं. अरे लाज वाटली पाहिजे सरकारला. यांचा सूड 15 लाखाचा आणि 2000 रुपयाचं गुणगान आमचं गाता. अहो या नगर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 10,000 कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांचे तुम्ही माती केली असेल, आणि 2 रस्ते केल्यानंतर गुणगान गाता त्या रस्त्यांचं. त्यावरती काय आमचे मडे वाढण्यासाठी रस्ते बांधलेत का? एवढा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. जर आम्ही जगणारच नसू, आम्ही मरणारच असू, तर त्या रस्त्याचा फायदा काय? आज या ठिकाणी नेते आले आहेत. मी जास्त भाषण वाढवत नाही, पण तुम्ही सगळे सुज्ञ नागरिक आहात. मला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या 13 तारखेला तुम्ही 90% मतदान या सारोळ्याच्या ऐतिहासिक भूमीतून देताल. कारण आपण 90% शेतकरी या नगर दक्षिणेत आहोत. एवढीच अपेक्षा तुमच्या समोर करतो. आणि तुतारी अशी वाजली पाहिजे का दिल्लीला आपला आवाज गेला पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण.